शिंदे शिवसेनेनं मिरजेत उबाटा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते। त्यानंतर मिरजेत उबाटा शिवसेनेनं खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला आणि शिवसेना शिंदे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर टीका केली आहे। काल बघितलं मी काय गद्दार गटाच्या लोकांनी 7च लोक घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माणसं नाही आहेत, तर गद्दारांनो आणि नालायक कुत्र्यानो या आणि इथं माणसं बघा आमच्याकडे काय आहेत। ज्या ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन कराल त्या त्या वेळेला उद्धव ठाकरेच्या बाजूला आम्ही तुम्हाला उलट रिस्पॉन्स देऊ आणि त्याला काय असेल ते दुबार रिप्लाय दिल्याशिवाय मी राहणार नाही। त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांच्या गाड्या इथं आले की फोडू। अरे नालायक तुम्हाला फिरायचं आम्ही अवघड करू, तुमच्या गाड्या आम्ही इथं फोडू, आमच्या नेत्याचं सोडा। ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा 2-2 हात आमच्या सोबत करायचा आहे, कधी रेश मारून सांगायचं पोलीस प्रशासन लांब ठेवायचं आणि 2-2 हात करायला आम्ही तयार आहे। आम्ही कुठल्या पक्षाचं खरकट करून मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट असं केलेलं नाही। बाळासाहेब ठाकरेचं सच्चा शिवसैनिक आहे म्हणून तुम्हाला आता चॅलेंज करतो, कधी 2-2 हात करायला आमच्या सोबत या। या टीकेनंतर शिंदे शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत यांनी उबाटा शिवसैनिकांच्या विरोधात आक्रमक टीका केली आहे। भटक्या कुत्र्यांनी आमच्या विरोधात मिरजेत आंदोलन केलं, माझी गाडी फोडतो म्हणणाऱ्यांनी माझ्या गाडीवर नुसता खडा मारून दाखवा, तुमचे हातपाय तोडून टाकतो असा इशारा किरणसिंह राजपूत यांनी दिलाय। तसेच उबाटामधील ज्या शिवसैनिकांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आपण तक्रार करणार आहे अशी माहितीही शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख किरण राजपूत यांनी दिली आहे। 2 दिवसापूर्वी उबाटा गटातले काही 6 खासदारांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश केला। ते प्रवेश केल्यानंतर वाचाळवीर संजय राऊत यांनी आमचे पक्षाचे मुख्य नेते यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले। त्या अपशब्दाच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने आमचे जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील, मोहन वनखंडे, गजानन मोरे आम्ही सगळेजण मिळून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडमाराने आंदोलन केलं। ते आंदोलन झाल्यानंतर उबाटा गटाचे काही भटकी, त्यांना कुत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही, लोकांनी आम्ही केलेल्या आंदोलनाच्या विरोधात त्याने निदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनात म्हटले की 5-6 कार्यकर्ते घेऊन शिवसेनेचं आंदोलन झालं म्हणजे आमचं। तर त्यांना मला सांगायचं आहे, जंगलात वाघ एकटा फिरत असतोय आणि कुत्री झुंड करून फिरत असत्या, किरणसिंह राजपूत नेहमीच एकटा फिरतोय। त्यामुळं त्यांना मला एकच सांगायचं आहे आणि त्यांचा एक छोटा कार्यकर्ता बाळ नावाचा त्यानं काहीतरी म्हटले की ही टमरेल कार्यकर्ते आहेत। त्याला मला सांगायचं आहे 200 रुपयाची पॅन्ट आणि 100 रुपयाचा शर्ट हात गाड्यावर घेऊन माझ्यावर बोलताना विचार करून बोलायचं, मी पायातलं चप्पल सुद्धा 5000 रुपयाच्या पुढच्या किमतीचं घालतोय, त्यामुळं विचार करून बोलायचं। आणि काही लोकांनी म्हटले की आमच्या गाड्या पडतो, तर त्यांना मला सांगायचं गाड्या फोडायचा विषय लांब राहिला, माझ्या गाडीवर खडा टाकून दाखवा, हातपाय मोडून जर तुमचा चौरंग नाही केलो तर नावचा किरणसिंह राजपूत नाही। आणि इथून पुढे बोलत असताना माझ्याबद्दल व्यवस्थित बोला, मी वैयक्तिक कोणावर टीका केलेली नव्हती, आमची टीका संजय राऊत होती, तेव्हा माझं नाव घेत असताना विचार करून घ्या। मला मार्केटमधून काही लोकांचे फोन आले की काही भटक्या कुत्र्यांचा झुंड जमलेला आहे मार्केटात आणि महानगरपालिका कारवाई करत नाही। मी येऊन पाहणी केलं, मला लक्षात आलं तर ह्या कुत्र्यांच्यावर बंदोबस्त करणारे महापालिकेनं पोलीस प्रशासन करणार, कारण आज दुपारी आमची कोल्हापूर परिक्षेत्र आयजी साहेब यांच्याशी दुपारी 4च्या टायमिंगला भेट आहे, कारण त्या लोक जी जमलेली होती त्यातले बरेच लोक हे आरोपी आणि क्रिमिनल आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी होत नाही हे मला बघायचं आहे। आणि ह्यांनी म्हणतात आम्ही एकटं दोघं काम करतोय, त्या एकटा नाही, किरणसिंह राजपूत आणि गजानन मोरेनं तुम्ही उभा केलेलं जनसंपर्क कार्यालय उबाटाचं जमीन दोस्त केलं, तेव्हा पण तुम्ही आमचं काही वाकडं करू शकला नाही। तुमच्या छाताडावर भगवा लावून तुमच्या हातातली स्वागत कमान घेऊन रुबाबाद एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं कमान उभा करतोय, तुम्ही आमचं काही वाकडं करू शकलेलं नाही। त्यामुळे माझ्यासोबत बोलत असताना विचार करून बोला आणि हे वाघ एकटा फिरतोय, कधी पण मला अडवायचा प्रयत्न करा, तुमचे जर हातपाय नाही मोडलो तर नावचा किरणसिंह राजपूत नाही।